स्वयंपाकाचं याने बघायचं, कुठं काही पडझड झाली विश्वकर्म्याने बघायचं, पाहुण्यांना हात जोडायचं काम धर्मराजाने बघायचं, वाढणाऱ्यांना काही कमी पडणार नाही त्याचं काम भीमदादाने बघायचं. भगवान श्रीकृष्णाकडे पाहिलं, ते म्हटले ह्यांच्याकडं धर्मराजाने म्हटलं आता काय बा, कारण काम एकच राहिलं होतं, पत्रवाळ्या उचलायचं. आणि होतं कोण? जगाचे मालक. जगाचे मालक द्वारका सोन्याची भगवान श्रीकृष्ण नाव आहे. आणि राजस्वी यज्ञामध्ये धार्मिक कार्य, यज्ञ म्हणजे देवाचं कार्य आहे, ते त्या कार्यामध्ये देवाचं काम कशाचं? पत्रवाळ्या उचलायचं. माझं बोलणं नीट लक्षात घ्या. इथं एकच अंगठी बोटात असू द्या, भातात सुद्धा बुडवीत नाही गडी. आणि त्याच्यामुळे ते 10-11 वर्षापेक्षा जास्त दिवस राहतही नाही ती बोटात, राहत नाही. माझं बोलणं नीट ऐका. इथं द्वारका सोन्याची आहे आणि काम पत्रवाळ्या उचलायचं आहे. माझं बोलणं नीट. आणि एक बोलू का, महान बनायचं असेल ना, स्वभावात दोष असतो, आपण माघार आणि नम्रता घेत नाही लवकर. नाही तर महान बनण्याचं सगळ्यात मोठं सूत्र कोणतं असेल तर लहान बना. बघा बरं का, जरा नीट आहे का, पद्धतशीर. महान बनायचं असेल लहान बना. थोडंसं हा विषय व्यवस्थित समजून घेण्यासाठी एक ओवी सांगतो ज्ञानोबरायांची. थोरपणा परा सांडीजे, तेत व्युत्पत्ती आगवे विसरीजे, जगात हा कुठे होईजे, तै जवळी कमाजी. ज्ञानोबरायांची ओवी. शब्द कसे? थोरपणा परा सांडीजे, मोठे पण सांडून द्या. थोरपणा परा सांडीजे, दोन अर्थ आहे. मोठं वय आणि अहंकारीपणा, हे दोन्हीचा एकच अर्थ. त्याच्या विरुद्ध जे आहे ना, त्याचं नाव आहे लहानपण. जगात धाकुटे होईजे ते जवळीक माझी. जो लहानपण घेतो, नम्रता घेतो, त्याला मी जवळ आहे, असं देवाचं वाक्य आहे. लहानपण देगा देवा, 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 लहानपण देगा देवा. साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, 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 लहानपण देगा देवा. तुकोबराय स्वतः म्हणतात, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. आणि आठवण, ते दोन्ही अर्थ आहे बरं त्याच्यात. ते लहानपण सुद्धा आणि नम्रता सुद्धा. आणि नम्रता म्हणजे कमीपणा नसतो. नम्रता म्हणजे
लांबचा पल्ला गाठण्याचं ते एक सूत्र आहे. खूप जास्त प्रवास पूर्ण करायचा असेल, थोडं सबुरीने घ्या, थोडे लहान व्हा. आपण भांडणं जरी झाले तर सांगत असतो, तू लहान बापाचं हो, असं म्हणत असतो. मला असं वाटतं की अजून एक वाक्य वापरतो, हे कळता कळता उभं आयुष्य निघून जातं. लवकर नसतं कळत ते. आपल्या DNA मध्ये पूर्वपार पिढ्यानपिढ्या जे संस्कार आहे ते उसळ्या मारत असतात. आणि मग आपण माघार घेत नाही. बरं, सोबत तर काही येत नसतं, पण आपण सोडून देत नसतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, लहान वारे बाबांनो, लहानपणाचं बघा. तुम्ही माझं बोलणं जरा व्यवस्थित ऐका, हा तो विषय नीट ऐका. पंतरवाळी उचलायचं म्हणजे लहान व्हायचं आहे, ते लहानपण आहे. दुसऱ्या बाजूने तो कमीपणा आहे. कमीपणा घेणं, नम्र होणं, लहानपण घेणं, देवाच्या जवळ जाणं आहे. देव मोठ्यांच्या जवळ आहे का? बारीक अभ्यास करा. देव गरिबाच्या जवळ आहे, देव नम्रतेच्या जवळ आहे, देव लहानपणाच्या जवळ आहे. लहान मुलं, म्हणून एक बोलू का, लहान मुलं त्यामुळेच प्रसन्न असतात. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? लहान मुलं त्यामुळेच प्रसन्न असतात. त्यांचे चेहरे नीट बघा का. आणि काय गंमत आहे, ज्या वेळेला त्यांच्याकडे काहीच नसतं, काहीच कळत नाही, गुटगुटीत असतात. आधार कार्ड कळत नाही, बँकेतलं खातं कळत नाही, मतदान कळत नाही, जमीन उतारा कळत नाही, मामा मावशी कळत नाही. त्या अशा पिरियडमधल्या मुलाला बघा, हे ज्याला कळत नाही त्या वयातल्या मुलाला बघा, आपण सहज म्हणतो गुलू गुलू. विनोद नाही हा. त्याला जर कळायला लागलं, साधा मोबाईल नंबर जरी पाठ झाला, पप्पा मम्मी पाठ झाला का, तिथून पुढे झटे सुरूच झाले. माझं बोलणं आहे का? लहानपणाचा अर्थ तो आहे की न्यूट्रल लाईफ जगा. काहीच नाही, आले तसेच जाणार आहे. उतारा तुमचा नाही, उतार्यावर तुमचं नाव आहे. थोडं कळायला उशीर लागतो एवढं मात्र नक्की आहे, विजय त्याच्यातच असतो. एवढं एक जरी विषय लय गंभीर जाऊन काळजा जाऊन भिडला का नाही, तर कोर्टातल्या अर्ध्या केस एका दिवसात मागे येतील. कळत नाही, आणि कळलं तरी लोक मानत नाही. ह्याचं काय ऐकतं, ते वर बसलाय, त्याचं चांगलं चाललंय, पाकिट भेटत, हे आपल्याला झटे माहिती, ह्याला काय माहिती. ऐकायचं, बदल करायचा. माझं बोलणं नीट ऐका. जमतं का नाही माहीत नाही, पण एक उदाहरण देतो. हिंदी संवाद है भुजबळ काका, हिंदी संवाद है. मूर्ति बनाने वाला खड़ा था, भगवान की तरफ देख रहा था, भगवान को बोल रहा था, तू भी मूर्तियां बना के भेजता है, तू भी मूर्तियां बना के भेजता है. वो भगवान से बात कर रहा था, मुझ जैसी तूने हजारों मूर्तियां बना के भेजी है, और मैं कारागिर हूं, तुझ जैसी हजारों मूर्तियां बना के मैंने बेची है. शब्द नीट आहे का? व्यवस्थित हळू आहे का? हिंदी संवाद आहे. देवाकडे पाहून तो कारागीर म्हणतोय, मुझ जैसी हजारों मूर्ति बना के तूने यहाँ पे भेजी है, और तुझ जैसी हजारों मूर्तियां बना के मैंने बेची है, लेकिन तेरे और मेरे मूर्ति में बनाने में कितना अंतर है. मैंने जो मूर्ति बनाई है और तूने जो मूर्तियां बनाई है, तेरी मूर्तियां आपस में लड़ती है, और मैंने बनाई हुई मूर्ति जो है वहां पे सिर झुकाती है. तो बोलते हैं, तू बनवलेले भांडतात रे, मी बनवली ना त्याच्यावरती येऊन लोक डोकं टेकवतात. माझं बोलणं किती बघा, नम्रता. त्याच्यामुळे लहान व्हा. महिला मंडळ, एक वाक्य मला बोलायचं आहे. तुमचं जे पोरग जर 2 वर्षाचं असेल, तर तुम्ही 22 वर्षाच्या असो, तुम्ही त्या मुलाच्या वेगाप्रमाणे चालतात का त्या मुलाला तुमच्या वेगाप्रमाणे चालायला लावतात? तुम्ही त्या मुलाच्या बालकाची चाली माता जानोनी पाऊल घाली. 60चा असू द्या, त्याची आई जाऊ द्या, त्याच्या आईच्या आठवण येऊ द्या, रडलाच पाहिजे भाऊ. पुढचं बोलू, कितीही रागीट असू द्या, निबर काळजाचा असू द्या, वय 60 असू द्या, असा एकटा पडू द्या, आणि भर दुपारी उन्हाच्या पहारी चिंचेच्या झाडाखाली त्या रानात, ज्या रानात लहानपणी आईनं बोटाल धरून चालवलं होतं ना, त्या रानाकडे पाहिल्यावर लहानपणीच्या त्या आईच्या आठवण येऊ द्या. तो दगडाच्या हृदयाचा 60 वर्षाचा माणूस आई या शब्दावर रडत असतो. म्हणून आई त्याच्या आयुष्यभर महान बनते. का माहितीये? लहान बनते. स्वतःला नाही ते मुलाला देते, म्हणून ती महान बनते. थोडीशी नम्रता घेतल्याने काय बिघडलंय? देव असून जर या यज्ञामधले ताटं उचलू शकतो, तर आपण कोण आहे नेमकं? आपल्याला कशाची मिजाज आहे? माझं बोलणं आहे का?
जुनी जी माणसं आहे ना पत्रवाळी उचलून देत नाही, ते म्हणतात आपलं पुण्य जाते. आणि अंगठ्यावाली जे आहेत ना ते म्हणते तेवढी पत्रवाळी उचलली, माझीच उचलली ती मी उचलून दे म्हणते. किती बदल आहे. श्रीमंत लोकांकडे सगळं असतंय पण परमार्थाची धुरा नसते बरं. आणि त्यांच्याकडे जे असतं की नाही, मला असं वाटतं, मी नाव ठेवतो अशातला गैरसमज करू नका. श्रीमंत कोणाला म्हणायचं, सगळं असून देवाला विसरले ते. पण सगळ्यासोबत देवाला पण जर विसरले नाही, एवढ्या मोठ्या घरात जर देवाची बी जागा असेल आणि देवाला जर नैवेद्य जात असेल, ती संपत्ती दैवी आहे, ती आसुरी नाही. उलट अशा माणसाचा तर महाल बनायला पाहिजे सोन्याचा, जो देतो, जो दुसऱ्यांची कदर करतो. देव वाढत होते, हा देव पत्रवाळ्या उचलत होते. भीमदादा कोणी पोटभर जेवतं का नाही ते बघायला होते. भीमच बुद्धीनं कमी, ताकदीनं आडदांड. जर कोणी उष्ट टाकलं का दमच द्यायचं, शेंडीच उपटीने एखाद्याची जर उष्ट टाक असंच म्हणायचं डायरेक्ट. ते ब्राह्मण जे आहे का नाही, या पट्ट्याच्या मागच्या सगळ्या गोष्टी ऐकून होते. ते म्हणले मारीन हे एखाद्याला. त्या ब्राह्मणाला जेवणच जात नसून ब्राह्मण पुन्हा रोज ती मंत्र म्हणायला, आणि 1 वर्ष यज्ञ चालणार होता तो का थोडा दिवस होता का? 8 दिवसात ब्राह्मणांच्या तब्येती अशा एरांडावानी झाल्या. अशा जेवायला बसलो का ते सांगायला यायचं नीट खा. आता काय खा, त्यांनीच तो पाहिलं तरी घास गळ्यात गुतायचा. ते भीमदादाला पाहिलं का, तो आडदांडगडी आणि ब्राह्मणाला असं बोलायचा. ब्राह्मण घाबरायचे, म्हणावंच कोणाला. कृष्णाला कळलं ह्याची अडचण व्हायला लागली. देवाने बरोबर डोकं चालवलं. भीम कृष्णाकडे आला आणि देवाला सांगितलं, हा देवा, गंधमादन नावाचं पर्वत आहे, तिकडे जा. काय करू? तिथे एक फार मोठे तपस्वी आहे आणि त्यांना त्या यज्ञामध्ये आपल्याला आणायचं. त्यांचं नाव पण गंधमादनच आहे, त्यांना घेऊन जा. देवाने सांगितल्याप्रमाणे पठ्ठ्या निघाला. रस्त्याने चालता चालता बरंच अंतर गेला आणि त्याला रस्त्यामध्ये एक मोठं शेपूट आडवं पडलेलं दिसलं. एका वृद्ध असणाऱ्या कपीचं, म्हणजे मारुती रायच होते, रूप बदलून बसले होते. ह्यांनी त्यांना सांगितलं, तुमचं शेपूट बाजूला काढा. म्हणली, मला जरा लवकर जायचंय, आमचा यज्ञ चालू आहे आणि ते साधूला न्यायचंय. मारुती बुवाने वेश बदललेला होते वानर रूपातच, पण खऱ्या रूपात नाही. म्हटले, मी तर म्हातारा झालोय. म्हटले, मला काय ती शेपटी उचलत नाही. म्हणले, तू एक काम कर, तेवढी शेपटी उचलून फक्त बाजूला ठेवून तू आपला जा. शेपटी उचलायला गेला भीमदादा. एवढी ताकद लावली, जेवढी ताकद जरासंधाला मारायला बिनी लावली, हिडिंब नावाच्या राक्षस मारायला बिनी लावली, तेवढी ताकद त्या शेपटीला लावली. एवढी ताकद लावली असं वर्णन आहे. 10,000 हत्तीचं बळ तिथं लावलं व त्याने. ती शेपूट जागची बी हालाना. ते म्हातारं वानर हसायला लागलं. ते म्हणले, हे वानर नाही राव. म्हटले, घोटाळा आहे काहीतरी. हात जोडले आणि विनंती केली. काय? तुकोबरायांच्या भाषेत, शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, आता तरी ती उचला, नाही ते यज्ञ पूर्ण होणार नाही. मारुतीरायाने खरं रूप प्रगट केलं आणि सांगितलं, भीमा, अहंकार लय चांगला नाही. तुझ्या जे डोक्यात होतं ना, मी लय मारीन, तुला साधं शेपूट उचला नाही. म्हणले, उगा येड्या पण करू नका. तुझ्यात जोपर्यंत तू असतोय का नाही, प्रत्येकात तेच आहे. तो राम असतो तोपर्यंत राम आहे. आपल्यात राम नसला की लोक लगेच 10व्याची तारीख बुक करायची तयारी असते सगळे. तिथं त्याचा ताकदीचं घमेंड गळाला. त्याच्यानंतर मग त्या गंधमादन नावाच्या ऋषींकडे पोहोचला आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, आमच्या यज्ञाला चला. यज्ञाला चला म्हटल्यानंतर ते म्हणला, मी येत नसतोय. काय येत नसतोय? त्याचं धड लय चांगलं होतं, पण त्याचं तोंड जे आहे ना, ते तोंड डुकराचं होतं आणि त्याच्यातून इतकी प्रचंड दुर्गंधी यायची. त्यांनी तोंडाला हात लावला. म्हणजे तुम्हाला बोलावलंय बाबा, ज्या अर्थी बोलावलंय देवाने त्या अर्थी काहीतरी असेल, तुमचं काय असेल ते मला नाही माहिती. जेवढं काम दिलंय तेवढं न्यायला आलो. म्हणले, चला. ते म्हणले, नको, मी तिथं आलो ना, तिथं कोण थांबणार नाही, इतकी दुर्गंधी आहे. पहिल्यांदाच पठ्ठ्यानं प्रश्न विचारला, पहिल्यांदा उभ्या आयुष्यात, तुमच्या तोंडाची अशी दुर्गंधी का बरं? पहिल्यांदा. नाही तर असलं कधी नाही, फक्त जेवणे आणि धुणे दोनच काम होत आहे. पहिल्यांदाच विचारलं, तुमच्या तोंडाची दुर्गंधी कशामुळं? ते म्हणलं, मी मागच्या जन्मामध्ये चांगला शरीराचं होतं. म्हणले, मग साधूला ब्राह्मण मंडळीला दम द्यायचो, धाक द्यायचो, त्याच्यामुळं तोंड झालंय डुकराचं, मोकार वास येतोय. म्हणले, तोंडाचं. त्याच्या तिथंच लक्षात आलं. म्हणले, कृष्णाने बरोबर इंजेक्शन मारलंय. शेपूट आडवी टाकून ताकदीची जिरवली आणि याच्या वासाची जोड. म्हणजे ते ब्राह्मणाला आता परत काही बोलायचंच नाही. तिथून परत गेलं आणि परत गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णाचे पायच धरले. म्हणले, देवा, तुम्ही
बरोबर मला या दोन गोष्टी दाखवून आणि माझी जागा दाखवून दिली. मी ब्राह्मणाला आजपासून काही बोलणार नाही. आणि मारुतीरायाने मला दाखवलं की मारुतीसारखी ताकद नाही, तरीसुद्धा त्या ठिकाणी मारुतीरायाने मला शिकवलं की आपली ताकद कशी जपून वापरावं. आणि मी कालही बोलून गेलो, भक्ती मार्गातले मार्गदर्शक म्हणजे हनुमंतराय. तुकोबरायांनी त्याचं वर्णनच केलंय. काय भक्तीच्या काय भीमदादा चांगल्या पद्धतीने आता काम करू लागले. 1 वर्षभर यज्ञ चालणार होता. दुर्योधनाला ते सगळं वैभव पाहून यज्ञ चांगला चालू असताना आणि पांडवांची जी कीर्ती झाली ती काही सहन होईना. जळफळाट झाला आणि प्रत्यक्ष देवाजवळ उभारला. देवा, मीही तुमचा संबंधी आहे, अर्जुनही तुमचा संबंधी आहे, पण तुम्ही देव असून तुमच्यामध्ये समता नाही. कोण म्हणतोय? दुर्योधन म्हणतोय तुमच्यामध्ये समता नाही, कारण तुम्ही अर्जुनाला वेगळी वागणूक देतात, आम्हाला कौरवांना वेगळी वागणूक देतात आणि पांडवांना वेगळी वागणूक देतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, नाही रे दुर्योधना, जशी दृष्टी तशी सृष्टी. ती तुझी अडचण आहे, तू तसा गैरसमज करून घेतला. खरं म्हणजे माझं प्रेम तर सगळ्यांवर सारखंच आहे. चांगला आहे माझ्यासाठी चांगलाच आहे आणि वाईटाला सुद्धा मी चांगल्यावरच आणण्याचा प्रयत्न करत असतो. जशी दृष्टी तशी सृष्टी. तो तुझा दोष आहे, माझा नाही. पण तो समजून घ्यायला तयार नव्हता. देवालाच दूषण देत होता, तू माझ्यासाठी असा, तू आपली कर्म न तपासता. आणि ज्याला ज्याला स्वतःची कर्म माहीत असून सुद्धा देवाने माझं चांगलं करावं याकरता ज्याचं देवाशी भांडण आहे त्याचं नाव दुर्योधन आहे. माझं बोलणं ऐकताय ना तुम्ही? आपल्या स्वतःची कर्म माहिती असताना सुद्धा, चांगलं केलंय का वाईट केलंय हे माहीत असताना सुद्धा देवाकडून चांगल्याची अपेक्षा करण्यासाठी भांडणं आणि अशा अपेक्षा ठेवणं त्याचं नाव दुर्योधन आहे. मला असं वाटतं की चांगलं केलंच नाही तर चांगलं दिसलंच कसं, चांगलं घडलंच कसं. पांडवांच्या बाबतीत चांगलं का घडतंय? पांडवांच्या जीवनातला वनवास पहा, पांडवांच्या जीवनातले दुःख पहा, पांडवांच्या जीवनातला संघर्ष पहा. तसा संघर्ष ज्याच्या जीवनात आहे त्याच्या जीवनामध्ये चकाकी आहे, त्याच्या जीवनामध्ये उंची आहे, त्याच्या जीवनामध्ये कीर्ती आहे. हे सगळं त्याला आहे ज्याने भोगलंय, सहन केलंय. काहीही दुःख ज्याच्या वाट्याला नाही, अपयश ज्याच्या वाट्याला नाही, कष्ट संघर्ष ज्याच्या वाट्याला नाही, तो कधी घडला मला इतिहास दाखवा. ज्याला ज्याला कठीण मार्गाने जावं लागलं त्याच्या जीवनात यश आहे, कीर्ती आहे आणि त्याच्या जीवनामध्ये सुख आहे, समाधान आहे, शांती आहे. माझं बोलणं समजून घ्या. तो म्हणतोय, दुर्योधना तुझा गैरसमज आहे. देवाने एक शक्कल चालवली तात्या. देव म्हणू लागले, दुर्योधना एक काम कर, या बसलेल्या ब्राह्मणांपैकी एखादा चांगला दोष नसणारा ब्राह्मण इकडे घेऊन ये, मला त्याला दान द्यायचंय. तो गेला, एक चक्कर मारला, सगळ्यांच्या बाबतीतल्या कुंडल्या माहिती होत्या बहुतेक, मागचं सोडून द्यायला पाहिजे होतं. तो आहे तशीच यादी घेऊन आला. म्हणले याच्यात एकही ब्राह्मण धडाचा नाही. म्हणले याची ही चूक, त्याची चूक, त्याचा तो दोष, त्याचा तो दोष. तेवढ्यात देवानं धर्मराजाला आवाज दिला, धर्मराज इकडे या. ह्याच्यातला वाईट जो ब्राह्मण आहे वाईट तेवढा घेऊन या. धर्मराजाने चक्कर मारली आणि येऊन उत्तर काय दिलं माहिती का? देवा, ह्याच्यात निवडून काढायला एकही वाईट ब्राह्मण नाही हो, एकही वाईट ब्राह्मण नाही. दुर्योधन तोंडा का पाहत राहिला, न बोलता जिरवली. म्हणली देवाने आपले आता पुढं काही बोलायचंच नाही. तुला पाठवलं, तुला एकही चांगला नजरेला आला नाही आणि याला पाठवलं त्याच ब्राह्मणाकडं, हा म्हणतो मला शोधून सापडायला एकही वाईट नाही. याचा सरळ अर्थ आहे की तुझी बुद्धी, तुझं मन, तुझी इंद्रिय वाईट आहे म्हणून तुला सगळं जग वाईट वाटतं. मी त्याला वेगळं आणि तुला वेगळं असं मानणारच नाही. जिथं आपत धर्म आहे, जिथं न्याय आहे तिथं मी आहे, आणि जिथं विरोध आहे, जिथं त्रास आहे, जिथं मत्सरी बुद्धी आहे, जिथं राक्षसी प्रवृत्ती आहे तिथं मी त्याच्या विरोधात आहे, मी त्याच्या कधी सोबत नाही. दुर्योधनाला ते समजून सांगितलं. दुर्योधन निघून गेला. जेवणाच्या पंक्ती बसल्या. जेवणाच्या पंक्ती बसल्यानंतर पांडवांच्या कुटुंबातल्या मुख्य स्त्रीनं वाढण्याचं ताट हाती घेतलं. नाव द्रौपदी आहे. जिथं दुर्योधन आहे, दुःशासन आहे, कौरवांची पंगत आहे, कर्ण ज्या लाईनीला आहे, शकुनी जिथं बसलेला आहे, हातामध्ये वाढायला घेतलं. वाढत 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 गेली. तिच्या पाठीच्या असणाऱ्या चोळीची गाठ सुटली आणि वक्षस्थळ दिसू लागलं.
ह्या गिधाड टोळीच्या लक्षात आल्याबरोबर वाढ 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 अजून वाढ अजून वाढ अशी गती दिली, जेणेकरून तिला बांधण्याची वेळ भेटू नये. आणि लवकर मिळालं नाही तर दुष्काळ पडला रे यज्ञात, चला निघून असं म्हणायला मोकळे. परंतु जिथं देवाची कृपा आहे तिथं काय होऊ नये. परिस्थिती गंभीर झाली, डोळ्यात पाणी येऊ लागलं, वाढावं लागतंय, चोळीची गाठ सुटलेली आहे आणि आता वाढताना वक्षस्थळ दिसेल. देवा माझी लाज तूच राखली पाहिजे म्हणून देवाकडे बघून करुणामय अंतकरणाने अश्रू ढाळीत देवाला आवाज देऊ लागले. द्रौपदीने देवाला मनातून हाक मारली आणि द्रौपदीच्या हाकेला भगवंताने प्रतिसाद दिला. तिथूनच नजर टाकली आणि वाढीव दोन भुजा दिल्या, हात दिले दोन. सगळ्या सभेमध्ये दिसत होतं लोकांना की दोन हात देणारा परमेश्वर आहे, संकटामध्ये रक्षण करणारा परमेश्वर आहे. तिनं त्या दोन हाताने आपल्या चोळीची गाठ मारली आणि पुढच्या दोन हाताने वाढायचं काम चालू ठेवलं. मग असणाऱ्या कौरवांची दातखिळ बसली आणि त्यांनी शांतपणे जीव घेतलं. मात्र द्रौपदी म्हणू लागली, परमेश्वरा तू जर आमचा पाठीराखा नसता तर आमचं काय झालं असतं. तिनं दयाद्र अंतकरणाने भगवान श्रीकृष्णाचा धावा सुरू केला. ऐका एकदा आता. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का ससया लावी येला, वेळ का ससया लावी कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सगळ्या लावी येला, वेळ का सगळ्या लावी येला. दुर्गा मैया की आणि म्हणून त्या यज्ञामध्ये प्रचंड मोठं दान झालं. ते दान देणाऱ्याला सुख देऊन जात असतं, आशीर्वाद देऊन जात असतं. ते दान त्या ठिकाणी घडलं. त्यानंतर त्या ठिकाणी एक महाज्ञानी ब्रह्मज्ञानी आला पाहिजे, त्याने त्या अन्नाचा घास घेतला पाहिजे. यज्ञ पूर्ण होतो. ब्रह्मज्ञानी तिथं कोण आलं? शुक आले, अवतार बदलून आले. यज्ञ मंडपात नाही गेले. जिथं उष्ट्या पत्रवाळ्या टाकल्या होत्या त्या उष्ट्या पत्रवाळ्यांमधला एक कण उचलला आणि तो कण त्या ठिकाणी तोंडात घातला शुक महामुनींनी आणि स्वर्गातून घंटा वाजू लागले. तो घंटानाद दन 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 तो आवाज इथं आला आणि तो आवाज आल्यानंतर त्या ठिकाणी विचारलं जातंय, दादा बाहेर तर घंटानाद होतोय आणि थांबत नाहीये. भगवान श्रीकृष्ण सांगतायत, घंटानाद सूचना देतोय तुम्हाला का तुमचा यज्ञ परमेश्वराने स्वीकारलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. नुसता यज्ञ होणं नाही तर मला असं वाटतंय की तो यज्ञ देवाने स्वीकारणं महत्वाचं आहे. 1 वर्षभर तो यज्ञ चालला, ज्या यज्ञाचं नाव आहे राजसू यज्ञ. तो यज्ञ पूर्ण झाला. पूर्णाहुतीला गेलेल्या यज्ञानंतर जे पांडव आहे त्यांना अत्यंत आनंद झाला. त्यांनी त्या यज्ञपूर्तीनंतर 16 ठेवला. तो 16 इंद्रप्रस्थाला ठेवला, जिथं मयाने बांधलेला सभागृह आहे. सभागृहाची माहिती मगाशीच तुम्हाला दिली. सभागृह त्या मयाने असा बांधला होता, जिथं दरवाजा दिसायचा तिथं भिंत असायची, जिथं भिंत असायची तिथं दरवाजा, जिथं पाणी तिथं कोरडी जागा, जिथं कोरडी जागा तिथं पाणी, असं उलटं असायचं. आणि नेमकं त्या सभागृहामध्ये हा 16 ठेवला आणि 16ला सगळ्यांना बोलावलं. देशोदेशीचे राजे आले. राजे आल्यानंतर त्याच्यात दुर्योधन पण आहे, कौरव पण आहे. कौरव आले त्या यज्ञाच्या सांगतेनंतरच्या. आजची कथा आपण इथं थांबवणार आहे. त्याच्यामध्ये हा दुर्योधन जेव्हा आत गेला इकडे तिकडेच पाहत होता, कारण ते बांधकामाचा अजब होतं. तो कॉन्ट्रॅक्टरचा अजब होता. एक विश्वकर्मा, दुसरा मयासूर. मयासुराने बांधलेलं ते सभागृह होता. ह्याने वरती काही मजली इमारती होत्या आणि त्या माळ्यावरती असणाऱ्या पांडवांच्या स्त्रिया होत्या. त्याच्यात द्रौपदी समोर उभी होती. समोर पाणी दिसत होतं. पाण्याला घाबरून दुर्योधन बाजूला गेला. जिथं कोरडी जागा होती तिथं पाय ठेवायला गेला आणि तो त्या पाण्यात पडला. कारण ती कोरडी जागा म्हणजे पाणी होतं आणि पाणी जिथं दिसायचं. आता नाही का त्या काय 3D फरच्या निघाल्या काय, असं याला पाहतो रीलमध्ये ते पहा 3D फरच्या आहेत त्या. आणि आता अशक्य काहीच नाही, तुम्ही नाकारूच नका. मी तर त्याच्यात असं पाहिजे 3D फरच्या म्हणजे ते खाली सगळं TV चालल्यासारखं दिसतंय त्या फरच्या. आणि एक व्हिडिओ तुम्ही असा पाहिला, ती ट्रेनच खालून आली, ती आई खुर्चीवर अशी बसलेली आहे, ती मोबाईल ऑपरेट करते,
त्याच्यातून ती पोरग वर आलं, त्या रेल्वेला वरती डबा ती असं वर आलं, ती पोरग बाहेर आलं, तिनं मांडीवर घेतली आणि ती गेलं व निघून, पुन्हा त्या फारच्या बंद. बरं अशक्य आहे का आता हे सगळं बटनावर झालंय? आता मोटरी सुद्धा चालू करायला मग ह्याच्यावर बटनावर चालू करायला सगळं. आता जे त्यांनी जे माया सुराने बांधलं का नाही तसे कॉन्ट्रॅक्टर आता आलेत. तुमच्याकडे बघता पैसा पाहिजे, तुम्ही जसं सांगाल तसं बनवून द्यायला तयार आहे. सांगायचं तात्पर्य समजून घ्या. ती पडलं बो त्याच्यामध्ये, अजाणतेपणामध्ये तोंडातून शब्द गेला. चर्चा झालीच असेल शक्यतो घरात बोलताना बाया माणसांसमोर. आता हे आपल्या भाषेत बोलतो बरं का, लेडीज समोर आणि बाया माणसांसमोर काय बोलावं याची मर्यादा ठेवत जा. कौरव पांडवांचं भांडण, पांडव जेव्हा एकत्रित बसून बोलत होते तेव्हा बायका ऐकत होत्या, म्हणून तर तिचा तसा शब्द गेला, त्याच्याशिवाय तो शब्द जाणारच नाही. जेव्हा दुर्योधन पडला तेव्हा द्रौपदीचं वाक्य, शेवटी आंधळ्याची पोरं डोळे असून, आणि हे ती का बोलली याचं उत्तर माझ्याकडून ऐका. ही चर्चा अगोदर कधीतरी घरात झाली. म्हणून बायकांसमोर बोलताना आणि लहान मुलांसमोर बोलताना थोडासा विचार करावा. जुन्या काळच्या जे बांधकाम आहे त्याच्यामध्ये एक रूम विशेष, तुमच्याकडे जसे आता किचन रूम आहे, बेडरूम आहे, हॉल आहे, तसं त्यांच्याकडे एक विशेष रूम असायचा, भांडणाचा रूम. भांडायचं असलं की इकडं नाही, ज्या दोघांना भांडायचं त्यांनीच त्या रूममध्ये जायचं आणि भांडत बसायचं. भांडायला बी सेपरेट रूम होते. खरं आहे ते. तुम्ही रामायणात बघा, एक ज्या वेळेला कैकईचं आणि दशरथ राजाचं भांडण ते त्या सेपरेट रूममध्ये चालू होतं. महिलांसमोर बोलताना, लहान मुलांसमोर बोलताना अंदाज करायचा नाही. ते बोललेलं पक्क ध्यानात ठेवतात. विशेष करून तुम्ही म्हणा महिलांसमोर असं का, त्यांचा दोष नाही, शाप आहे त्यांना. याच कथेत ते पुढे येणार आहे. कर्ण हा आमचाच भाऊ असून आतापर्यंत आई तो आम्हाला मरून गेला तरी कळून दिलं नाही की कर्ण आमच्यातला मोठा होता. हे धर्मराजाने नंतर आईला सांगितलं की आई, ही एवढी महत्वपूर्ण गोष्ट तू आजपर्यंत पोटात ठेवली तरी कशी? शाप देऊन टाकला की इथून पुढे मी शाप देतो, धर्म स्त्रीच्या मनात कोणतीही गोष्ट इच्छा असून सुद्धा लपून राहणार नाही. म्हणून आमच्या महिला मंडळींचं बघा कसं असतं, हापशावर गेल्यावर तुला सांगते पण कोणाला सांगू. तुम्हाला एखाद्या गोष्टीचा प्रचार जर करायचा असेल का नाही, तिला फक्त एवढं म्हणायचं सगळं सांगून झालं, सगळं कर पण कोणाला सांगू. तिला दमच निघत नाही, कोणाला सांग, तेवढंच डोक्यात राहते. माझं बोलणं नीट ऐका. ती घरातली चर्चा विनाशाला कारणीभूत ठरली. शब्द निघून गेला, आंधळ्याचा पोरगा आंधळा. कोणालाही स्वाभिमान असतो. दुर्योधनाच्या उर्मी शब्द लागला, अपमान व्याजासहित परत येत असतो, हे कधीच विसरायचं नाही. दुर्योधन वाईटच आहे, त्याबद्दल वाद नाही, पण दुर्योधनाला ते शब्द जिव्हारी लागले, त्यात तो दुर्योधन. आणि त्याचा परिणाम असा झाला, त्याचाच बदल हा महाभारतामध्ये वर्ग झाला. सांगायचं तात्पर्य असं आहे, इथपर्यंत कथा. आपल्या कथा आता उद्यापासून ते सगळं महाभारताचं युद्ध सुरू होईल आणि त्याच्यात आपल्याला तो शेवट करायचा. आज जवळजवळ आपला 6वा दिवस आहे. आणि म्हणून आज जी कथा होती ती खांडवन आणि राजसूय यज्ञ ही कथा होती. आणि म्हणून ती कथा आता आपण पूर्णत्वाकडे नेलेली आहे.